ही अवस्था आहे बघा, ही अवस्था आहे, ही अवस्था आहे आपल्या संग्रामदुर्गाची. मंदिरापर्यंत होतो तर खूप छान होतं, पण ते ठरलेलं असतं ना, काय काय गोष्टी या गोष्टी ठरलेल्या असतात दरवेळेस आपल्या आहेत. आणि अजून एक दाखवतो तुम्हाला मी, थांबा. हे दिसतंय आणि याचं एक उदाहरण बघा, दिसतंय इथं. जाऊ आपण. मराठ्यांना असे जे वर्ष म्हणजे मराठी झोपलेत ना, असे जे किल्ल्यांची अवस्था बघून त्यांना उठवणं आपलं कर्तव्य आहे. याआधी सुद्धा आपण केले, कारल्याच्या ब्लॉकमध्ये केलं आहे, रायगडमध्ये केलं आहे. इथे तर काही नवल नाही आहे, इथे तर मी एकटाच आहे. हां, आपले सर तर आहेत सोबत, पण तिथले स्थायिक आहेत, त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने करू. पण हे बघा, मी महाराष्ट्रातले जे आपले माझे जे मित्र बघतात त्यासाठी वास्तव आहे संग्रामदुर्गाचं खरं. त्यामुळे फक्त नावाला आता मी काय बोलू शकत नाही, कारण मीच आज आलो इथे. गेली 23 वर्ष, माझं वय 23 वर्ष, मी आज संग्रामदुर्गावर पाय ठेवला आहे. मी जास्त बोलणं चुकीचं ठरेल, पण मात्र मी घेऊन चाललो आहे. दादा थोडं उठता का? थोडं इथे हे करायचं, बोलायचं जरा. फुल टाईट दिसतंय. जिथे महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी स्वराज्यासाठी, आपल्या सर्वांसाठी स्वतःचं रक्त सांडलं, तिथे बसून दारू प्यावी, गुटखा खावा, हा विचार नेमका आपल्या या तुच्छ अशा मेंदूमध्ये येतोच कसा? मुळात यामध्ये चूक या व्यक्तीची सुद्धा नाही आहे, यामध्ये चूक आहे तुमची आमची, की आपण आपला इतिहास हा सांगण्यात खरंच कुठंतरी कमी पडलो. त्यामुळे या पिढीकडनं या चुका होतात आहे, आणि आमच्यासारख्या पिढीने काय चूक काय बरोबर सांगण्याची वेळ येते. मी यावर फार काही बोलणार नाही ना, मी या चाकांच्या प्रशासनाला कोणाला दोष देईल. पण मात्र मला एक गोष्ट चांगली आज समजली, की आपण कुठेतरी कमी पडतोय. बरेच लोक इथे सहकार्य करायचे.